आज आपण धम्मपदातली 96वी गाथा पाहणार आहोत आणि अप्पमाद अर्हत वग्गातली 7वी गाथा पाहणार आहोत. आणि त्याचं पठण आधी बघू आपण. संतं अस्य मनं होती संता वाचा च कम्म च संवदय्या विमुक्तस्य उपसंतस्य तादिनो. संत असं मनंग होती, शांत, ज्याचं मन शांत असतं. आता इथे ह्या गाथेच्या अर्थामध्ये थोडं खालची गाथा, खालची ओळ वर घेतली. आपण क्रमशः पाहूया. संतं असं मनंग होती संता वाचा च कम्म च. आता हा च म्हणजे आणि आहे. पालीमध्ये ते आणि एक नंतर जोडण्याची प्रथा आहे. आपण आणि आधी घेतो आणि पालीमध्ये च आणि हा नंतर जोडण्याची प्रथा आहे. का तसं आहे माहिती नाही. कदाचित ते भाषेची जी शैली असेल त्यावेळेला ते आणि नंतर घेतात. तर संतं अस्स मनन होती. आता अस्स म्हणजे असणे असा अर्थ त्याचा असू शकतो. आता अस्सचा अर्थ याच्यात दिला नाही कुठे, पण अस्स म्हणजे असणे. मन शांत, ज्याचं मन शांत असतं. म्हणजे आता हे अर्हत वग्गात आहे म्हणजे अर्हताचे गुणधर्म आहे ते. हे आपण परत परत लक्षात घ्यायला पाहिजे. हा अर्हत वग्गामध्ये अर्हताचे गुण आहेत. ज्याचं ज्याचं मन म्हणजे त्या अर्हताचं मन शांत असतं. संतांग शांत, मन शांत असतं आणि वाचा शांत असते आणि कर्म शांत असतं. आधी मन शांत असतं, मग वाचा संयमित किंवा शांत असते आणि कर्म म्हणजे वर्तन, कायिक वर्तन, शरीराचं वर्तन. म्हणजे कोणती कृती, बोलणं आणि किंवा शरीराचं कुठलंही कर्म म्हणजे चालणं, उठणं, बसणं, झोपणं, कुठलं काम करणं, शरीराने होणारी क्रिया ही त्याची शांत असते म्हणजे संयमित असते. आणि संवदय्या विमुक्त असतं. तर संवदय्या म्हणजे सम्यक दृष्टी किंवा सम्यक ज्ञान. सम्यक ज्ञानाने तो विमुक्त असतो. विमुक्त म्हणजे ज्याच्यातलं ज्याच्यातली चंचलता संपलेली आहे, ज्याच्यातली अस्थिरता संपलेली आहे, ज्याच्यातली अस्वस्थता संपलेली आहे, ज्याच्या चित्ताची कंपन शांत झालेली आहेत म्हणजे संयमित झालेली आहेत. आणि ते कशामुळे होतात तर सम्यक ज्ञानामुळे किंवा सम्यक दृष्टीमुळे असं म्हणता येईल. सम्यक दृष्टीमुळे त्याचं चित्त हे विमुक्त झालेलं आहे. त्याचं चित्त हे विमुक्त झालेलं आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून उपसंतस्त तादिनो, ह्या सगळ्यामुळे तो उपसंतस्त. आता हा उपसंत, संत म्हणजे स्थिर, शांत, अविचलित. आणि उप म्हणजे आतमध्ये. आपण उपादान शब्द पाहिला होता मागे. उपादान, उप म्हणजे आत आणि आदान म्हणजे घेणे. त्याला उपादान म्हणजे आतलं बनणे, स्वतःचं बनणे किंवा ते सब्जेक्टिव्ह बनणं. तर उप म्हणजे आत. तसं उपसंतस्त म्हणजे हा आतमध्ये शांत होतो. कारण मन शांत आहे, वाचा शांत आहे, कर्म शांत आहे, सम्यक दृष्टी आहे, चित्त विमुक्त आहे, तेही आतच आहे. तो मनुष्य एवढ्यानेही तो आतमध्ये स्थिर आणि शांत होतो. हे अर्हताचे गुणधर्म या गाथेमध्ये सांगितलेले आहेत. आणि इंटरेस्टिंग गाथा आहे. आणि काही गोष्टी आपल्याला अनुभवाच्या नसल्या की मग त्या जरा
अं, वेगळ्या वाटतात. काहींना विचित्र पण वाटत असेल आणि काहींना अशक्य पण वाटत असेल. असं कसं? सगळं मन शांत, वाचा शांत, संयमी, कर्म शांत, सम्यक दृष्टी, चित्त पण विमुक्त आहे, म्हणजे चित्तातले कंप संपलेले आहेत. जे सामान्य माणसाचं चित्त नेहमी थरथरत असतं, कंपित होत असतं, विचलित होत असतं, दोलायमान असतं, अं, विषयांच्या मागे धावत असतं. म्हणजे त्याची इंद्रिय संयमित, त्याच्यामुळे इंद्रिय संयमित नसतात, कारण चित्त संयमित नसतं. आणि अर्हताचं चित्त जे असतं हे त्याला दिसल्यामुळे. सम्यक दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे परिपूर्ण दृष्टी. आणि परिपूर्ण दृष्टी म्हणजे संपूर्ण अस्तित्वच ते दृष्टिक्षेपात येतं. जसं प्रकाश पडल्यावर जसं स्पष्ट प्रकाश असेल तर सगळं जे आपल्या डोळ्याच्या समोर असतं, अवतीभोवती असतं किंवा जिकडे पाहू तिकडे, जसं प्रकाशामध्ये स्पष्ट दिसतं, तसं सम्यक दृष्टीमध्ये अस्तित्व स्पष्ट दिसतं, कळतं. आणि ते कळालं की चित्ताची चंचलता, म्हणजे ते कळणं म्हणजे अर्थातच सती आहे, भान आहे, जागृती आहे. ते कळाल्यामुळं म्हणजे चित्त पण कळतं मग. म्हणजे चित्त कळालं का कंपन पण कळतात, कंपित अवस्था पण कळते, अस्थिरता कळते, चंचलता कळते, त्यातले ताणतणाव कळतात, चित्तातले ताणतणाव कळतात, त्याच्यामुळे निर्माण होणारी सुखदुःख पण जाणवतात. चित्त कंपित होण्याची आपण जे जे आठ 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 जोड्या पाहिल्या, आठ 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 गोष्टी पाहिल्या आपण, चार जोड्या म्हणजे आठ गोष्टी: यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, लाभ हानी. त्या आता त्यावर खाली होऊ शकतात: लाभ हानी, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख. सुख पाहिजे तिकडं मन जातं, दुःख नको तिकडे पण नको म्हणून जातं. त्याच्या त्या- त्याच्यामुळे पण कंपित होतं, नको म्हणून. पाहिजे म्हणून पण ते कंपित होतं. दोन्हीकडे विचलन आहे. म्हणून सुखदुःखात माणसाचं चित्त विचलित होतं. लाभ हानीत लाभ पाहिजे, हानी नको. यश पाहिजे, अपयश नको. स्तुती पाहिजे, निंदा नको. म्हणजे हे आपलं चित्त ह्या आठ गोष्टींमुळे जे कंपित होतं, त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे सत्काळ दृष्टीच आहे. मी आहे. मी मला यश पाहिजे, मला अपयश नको. मला सुख पाहिजे, मला दुःख नको. मला स्तुती पाहिजे, माझं सगळं चांगलं चांगलं चांगलंच म्हणावं लोकांनी, माझे दोष काढू नयेत. मला स्तुती पाहिजे, म्हणजे मला निंदा नको. सुख दुःख, यश अपयश, निंदा स्तुती, लाभ हानी, या दोन्हीमध्ये चित्त हेलकावे खातं. जसं घड्याळातलं ते पेंड्युलम असतं ना, ते सारखं इकडं तिकडं इकडं तिकडं, कारण त्याला गती मिळालेली असते. त्याला एकदा गती मिळाली का ते लवकर त्याला, मला वाटतं ते ते सेलशी पण जोडलेलं असतं. आतमध्ये जो घड्याळात सेल टाकलेला असतो, दोन सेल असतात. मला वाटतं अशा घड्याळामध्ये दोन सेल असतात. आणि एक सेल जो असतो ते काटे फिरवणारा असतो, ते लिव्हर फिरवणारा असतो. आतले काटे फिरवणारे ते त्याला, ते सेल, ती बॅटरी त्याला एनर्जी देते. आणि दुसरा सेल जो असतो तो हे पेंडुलम जो असतो, तो लोलक जे असतं ते इकडे इकडं 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 किंवा तिकडं असं फिरवत राहणार असतो. असं ते थांबत नाही कधी. कधी थांबलं तर थोडी गती दिली का परत ते सुरू होतं.
पण त्याच्या पाठीमागे ती शक्ती आहे, ती बॅटरी आहे, ती ऊर्जा आहे. तसं चित्त चंचल राहायला किंवा दोलायमान राहायला नेहमी लाभाकडे, हानीकडे, यशाकडे, अपयशाकडे, निंदेकडे, स्तुतीकडे, सुखाकडे, दुःखाकडे, याच्यामध्ये नेहमी दोलायमान असतं. हे पाहिजे, हे नको, दोनच गोष्टी आहेत. इकडे आकर्षण, इकडे काय म्हणतात त्याला, पराकर्षण. म्हणजे इकडे अट्रॅक्शन, इकडे रिपल्शन. रिपल्शनला काय म्हणतात, पराकर्षण, बरोबर. आकर्षणच्या विरुद्ध काय, प्रतिकर्षण. प्रतिकर्षण. हम्म. अच्छा, प्रतिकर्षण. म्हणजे इकडे पाहिजे, इकडे नको. हे पाहिजे नकोच्या मध्ये इच्छा, ह्या इच्छा आकांक्षा ज्या असतात, दोनच इच्छा असतात, काहीतरी पाहिजे, काहीतरी नको. कारण ते चित्ताची अवस्थाच तशी आहे. चित्ताची संस्कारित अवस्था तशीच आहे. हे संस्कार घेऊन चित्त तयार झालेलं असतं. चित्त हे संस्कारांचंच बनलेलं असतं आणि संस्कारामध्ये काहीतरी पाहिजे आणि काहीतरी नको हेच असतं. ते काही गरजेचं असतं, काही अतिरिक्त असतं. काही इच्छा या गरजेच्या असतात. भूक लागली, खाणं. तर तिथेही पण शरीर, आपलं अख्खं शरीर, सगळे प्रयत्न आपले, आपला व्यायाम जो असतो तो इच्छेच्या मागे जातो. आपल्या शरीराची जी हालचाल होते ही सगळी इच्छेच्या मागे जाते. जिकडे इच्छा नाही तिथून परत फिरतं ते, म्हणजे रिपल्शन, मागे येतं. तिकडे अट्रॅक्शन नाही, तिकडे रिपल्शन. जिकडे पाहिजे तिकडे अट्रॅक्शन आणि जिकडे नको तिकडे प्रतिकर्षण. आता मला सुनील साळवेंनी जो शब्द सांगितला तो त्याला आकर्षणाच्या विरुद्ध हा पराकर्षण असं मला वाटत होतं, परंतु तो प्रतिकर्षण असा असू शकतो. बरोबर आहे. तर अट्रॅक्शन, रिपल्शन म्हणजे पाहिजे नको. जे पाहिजेच्या बाजूला आपण चित्त जातं, नकोच्या बाजूला त्याच्यापासून चित्त परावृत्त होतं. म्हणजे आपली काया परावृत्त होते, कारण कायेतच सगळं आहे, ह्या शरीरातच सगळं आहे. म्हणून शरीरातल्या ज्या कृती आहेत, वाचिक आणि कायिक कृती, शरीराच्या हालचाली किंवा बोलणं, हे नेहमी ते पाहिजे आणि नकोच्या विषयीच असतं. ते पाहिजेच्या बाजूला अख्खं शरीर जाऊ शकतं आणि नकोच्या विरुद्ध अख्खं शरीर येऊ शकतं, विरुद्ध बाजूला. आणि बोलणं जे पाहिजे ते ते बोलतं आणि जे नको आहे त्याच्याविषयी वाणी व्यक्त होत नाही, कारण ते नको असतं, ते बोलायला पण नको वाटतं. कारण परंतु मन तिकडे अडकलेलं असतं. काही गोष्टी त्याच्यात मन अडकलेलं असतं. ते मन मन जोपर्यंत त्याच्यातून सुटत नाही, या दोलायमान अवस्थेतून मन जोपर्यंत मुक्त होत नाही, विमुक्त होत नाही. आता ही चित्त विमुक्ती, विमुक्ती अर्हताची जी विमुक्ती जे म्हटलेलं आहे, विमुक्त सम्यक दृष्टीने हे सगळं दिसतंय, त्याला कळतंय कशामुळं काय होतं. हा कार्यकारण भाव त्याला कळतो म्हणून तो विमुक्त होतो, म्हणून त्याची वाचा संयमित होते, म्हणून त्याचं कर्म संयमित होतं आणि मन संयमित होतं आधी, म्हणजे विचार प्रक्रिया, मनोधम्म. चित्त संयमित असेल, शांत असेल, ते कुठं, उपसंत असतं, आतमध्ये. आतमध्ये चित्त शांत असेल तर विचार प्रक्रिया शांत होते, वाणी शांत होते, कर्म शांत होतं, म्हणजे कायेच्या कृती. चित्त विचलित झालं की काया विचलित होते, म्हणजे काया पण कंपित होते. जसं आता चित्त समजा घाबरलो आपण आणि चित्त तडफड करत असेल,
चित्ताची धडधड आपल्याला जाणवत असेल, जसं तर विशेषतः हार्टमध्ये त्याचं पंपिंग जे आहे, रक्ताभिसरण ते जोरजोरात चालतं, मग ते हार्ट आपलं आपलं काळीज ज्याला आपण म्हणतो, हृदय जे म्हणतो ते कंपित होतं आणि सगळं शरीर कंपित होतं. कधी म्हणजे खूप घाबरल्यामुळे घाम फुटू शकतो किंवा डोळ्याला पाणी येऊ शकतं. तोल पण जाऊ शकतो. खूप घाबरला तर बेशुद्ध पण पडू शकतो. म्हणजे त्याचं मेंदूवरचं नियंत्रण पण जाऊ शकतं. तर हे चित्त घाबरलं की अख्ख्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. कारण शरीरातच ते आहे. हाडामासात आहे. म्हणून तो अख्खं शरीर कोसळून पण पडू शकतं. आणि एखादा आघात पाहिला आणि तो सहन झाला नाही, तर एखादा माणूस लगेच चक्कर येऊन पडतो. म्हणून चित्त हे मुख्य आहे. म्हणून चेतोविमुक्ती म्हणजेच अरहतपद आहे. ते चित्त जाणवलं पाहिजे. चित्त सम्यक दृष्टीच्या प्रकाशात आलं पाहिजे. संमदय्या. तर मग विमुक्ती आहे. पण कशामुळं विमुक्त नाही, कशामुळं चंचल आहे, कशामुळं कंपन आहेत, हे दिसलं पाहिजे आधी. म्हणून तर संमदय्या, सम्यक दृष्टी, ज्ञानप्राप्त, त्याला ते बोधी, ते परत म्हणजे बोधीच आहे ते. संमदय्या म्हणजे बोध होतोय, बोधी होते, म्हणजे म्हणजे बुद्धच अरहत होतो किंवा अरहत झाल्यामुळं ती व्यक्ती बुद्ध होते. कारण त्याला कसं मुक्त व्हायचं हे त्याला कळतं. कारण संमदय्या, सम्यक ज्ञान किंवा सम्यक, त्याला नुसतं ज्ञान, बौद्धिक ज्ञान नाही, ते सेकंड हँड ज्ञान नाही, ते फर्स्ट हँड ज्ञान आहे. म्हणजे डायरेक्ट इन्साईट त्याला म्हणतात. डायरेक्ट इन्साईट म्हणजे तो थेट उतरतोय आतमध्ये. आतमध्ये उतरतो म्हणूनच तो उपशांत होतो. म्हणजे आतमध्ये शांत होतो. मग पण काय शांत होतं? चित्त शांत होतं. चित्त शांत होतं, चित्त विमुक्त होतं, म्हणून मन शांत होतं, वाचा शांत होते, कर्म शांत होतं. असा सरळ सरळ तो कार्यकारण भाव आहे. पण हे सगळं कसं घडतं हे जर पाहायचं असेल, हे जर अनुभवायचं असेल, तर त्याच्यामध्ये उतरावं लागतं. ती साधनं आहे, तीच प्रॅक्टिस आहे. फक्त कसं उतरायचं आणि कसं उतरून पाहायचं, म्हणजे कसं दिसल. सती जागृती म्हणजे दिसणंच आहे, ते पाहणं आहे. पस्सना त्याला म्हटलेलं पाहणं आहे. पण हे बाहेरचं पाहणं, हे आतलं पाहणं आहे. आतलं. तर ते कसं दिसल, कसं कळल, कसं कसं दृष्टिक्षेपात येईल, ह्याच्यासाठीच प्रयत्न करावे लागतात. एकदा दृष्टिक्षेपात आलं म्हणजे कळायला लागलं, म्हणजे बोध व्हायला लागला, म्हणजे बोधीप्राप्ती व्हायला सुरुवात झाली, का चित्त विमुक्त व्हायला सुरुवात होते. चित्त मोकळं झालं की मन मोकळं होतं. म्हणजे डोक्यावरचं प्रेशर कमी होतं. विचार प्रक्रिया संयमित होतात. त्याच्यातली चंचलता, त्यातली पळापळ आणि ते करंट्स आहेत ते. ॲक्चुअली इलेक्ट्रिक करंट आहेत ते. विचार प्रक्रिया म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. ब्रेन म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यामध्ये आणि केमिकल पण आहेत. आणि केमिकल म्हणजे रसायनं म्हणजे ग्रंथीच आहेत. ग्रंथीशी कनेक्टेड आहे. ग्रंथी स्रावतात, रक्तात मिसळतात. रक्त सगळ्या शरीरभर असतं आणि
मग त्याच्यात त्याचा परिणाम सगळ्या शरीरावर होतं, कारण ते शरीरामध्ये ते आहे सगळं, हाडामासामध्ये. तर ही प्रक्रिया जी आतमध्ये चाललेली आहे, याच्याशी आपला संपर्क नसल्यामुळं ते आपल्याला त्याचा त्रास नुसताच भोगावा लागतो. भोगावा का लागतो? कारण काय चाललंय ते कळत नाही. कळायला लागलं की त्रास कमी होतो, आणि त्रास कमी होतो म्हणजे चित्त शांत होतं, नंतर विमुक्त होतं, मन शांत होतं, विमुक्त होतं, वाणी संयमित होते, कर्म संयमित होतं. मग ते जे 4 टप्पे आहेत, काया, जाणीवा, वेदना, चित्त, मनोधम्म, विचार प्रक्रिया, या 4 याच्यामध्ये सगळं काम आहे. म्हणून सतीपट्टण हा जो बुद्धांचा शोध आहे, चारी पातळीवरची जागृती आली पाहिजे. ती येते, हळूहळू येते. बरं, ती सगळं इंटरकनेक्टेड आहे. ते वेगवेगळं नाही. सांगायला ते वेगवेगळं आहे. जसं आपण एखादं गाव म्हणतो किंवा एखादं शहर म्हणतो, तर म्हणायला आपण शहर म्हणतो, एखादं गाव म्हणतो, एखादं ठिकाण म्हणतो. परंतु जेव्हा एखादं ठिकाण आपण म्हणतो, तेव्हा त्या ठिकाणामध्ये अनेक उपठ उपठिकाणं असतात. हं. त्याच्यामध्ये शहर म्हटलं की त्यातले अनेक रस्ते आले. रस्त्यांच्या म्हणजे सगळ्या शहराला सगळ्या शहराला एकमेकांशी जोडणारे रस्ते आले. सगळ्या भागांना शहरातल्या. शहरामध्ये समजा उपनगर असतील, उपनगर समजा छोटं शहर असेल, तर त्यातल्या वेगवेगळे मोहल्ले असतील, गल्ल्या असतील, ठिकाणं असतील, चौक असतील, आणि मग तिथल्या वस्त्या असतील. त्या वस्त्यांची वेगळी नावं असतील, रस्त्यांची वेगळी नावं असतील, चौकांची वेगवेगळी नावं असतील, वेगवेगळी कार्यालये असतील, किंवा रेसिडेन्शियल एरिया असेल, म्हणजे राहण्याच्या वस्त्या असतील, घरं असतील, घरांना परत नंबर असतात. म्हणजे असं हे सगळं मिळून शहर आहे. मग शहरातले आणखीन काही वैशिष्ट्य असतील, तिथल्या बागा असतील, तिथले वेगवेगळे दवाखाने असतील, जे आपल्याला त्या शहराविषयी सांगता येईल ते. पण शहर म्हणजे त्यातलं सगळं. शहर म्हणजे त्याच्यात असलेलं सगळं, सगळं मिळून जे असतं ते शहर आहे. म्हणजे शहर नावाचं काहीच नाही. पण शहरात जे जे काय आहे ते म्हणजे शहर. शहराचं वर्णन म्हणजे शहर. शहराविषयीची माहिती म्हणजे शहर. बाकी शहर फक्त नाव आहे त्याचं. अमुक शहर, अमुक गाव, ते फक्त नाव आहे. पण त्याच्यात काय आहे ते सगळं मिळून जे आहे ते ते गाव आहे, ते ते शहर आहे, ते ते ठिकाण आहे. तसं आपलं जीवन काय आहे, आपलं हे जगणं अस्तित्व काय आहे, तर हे काया आहे. पण काया म्हणजे काहीच नाही. कायेत जे जे काय आहे ती काया. म्हणजे काया नावाची एक गोष्ट नाही. काया म्हणजे अनेक कायांची काय आहे जणू काय. म्हणून कायेत काया पाहतो असं म्हटलेलं आहे. जर सतीमध्ये उतरतो, सतीनं कायेत उतरतो, तेव्हा कायेतली काया दिसते, आणि मग अनेक गोष्टी दिसतात. माणूस शहरात उतरला, आला, शिरला की मग सगळं दिसतं. कायेत उतरला, शिरला की मग सगळं दिसेल. पण एक मुख्य आपण जे प्रॅक्टिससाठी, सरावासाठी, सतीच्या सरावासाठी, जागृतीच्या सरावासाठी आपण जे पहिलं एक जे घेतो ते श्वास आहे. ते आनापान आहे. ते एक आहे त्यातलं. आणि ते अनुभवणं सोपं आहे. शरीरात उतरण्या आपल्या कायेमध्ये उतरण्याचं ते एक सोपं साधन आहे. कारण दुसरं कोणत्या एवढ्या स्पष्ट लक्षात येतील अशा हालचाली दुसऱ्या नाहीत.
सगळं शरीरच हालचालींनी बनलेलं आहे. सगळं शरीरच हालचालींनी बनलेलं आहे. रक्ताभिसरण आहे, नर्वस सिस्टम आहे, पचनक्रिया आहे, बोलणं आहे, जिभेची हालचाल आहे, गालांची हालचाल आहे, डोळ्यांची हालचाल आहे, आपली मानेची हालचाल आहे. सगळं चालणं, बोलणं, उठणं, झोपणं हे सगळे जे हालचाली आहेत, सगळे शरीरच हालचालीने भरलेलं आहे. परंतु शरीराचं भान येण्यासाठी, शरीराची सती येण्यासाठी, शरीरात विषयीची जागृती येण्यासाठी म्हणजे कायानुसतीसाठी आपल्याला अं, सोपा जो मुवमेंटचा हालचालींचा जो एक एरिया आहे, जो भाग आहे, तो आनापान आहे. आपण जर म्हटलो की नाही मी आता हार्ट मधल्या हालचाली पाहिल, मग त्याच्यात रक्त कसं येतं आणि मग कसं त्याच्यातून सगळ्या शरीरभर पसरतं, परत शरीरामध्ये कसं येतं, हार्टमध्ये कसं येतं आणि मग ते पंपिंग कसं चालतं, मग सगळं रक्ताभिसरण हे सगळं कसं होतं, ही सगळी सिस्टम पाहणं हे पहिल्या टप्प्यात कठीण आहे. कारण ती तेवढी गुंतागुंत आहे ती. आपण म्हणून नाही मी पचनक्रिया पाहिल, एखाद्याला वाटेल नाही नाही मी मेंदूतल्याच हालचाली पाहिल, विचार प्रक्रिया पाहिल किंवा काही दुसरा कोणता विषय बनेल. काही लोकांनी म्हणजे ध्यानाचे जे विषय बनवण्यात आता ते ध्यानाचे विषय जसं आता आनापानमध्ये आनापानचं ध्यान करतात लोक. तर आनापानच्या ध्यानानं त्या विशिष्ट पॉइंटवर लक्ष जातं, अटेन्शन. मग ते ध्यान बनतं. तर ध्यान ही मनाची वेगळी क्रिया आहे, अटेन्शन. एका वेळेला एका ठिकाणी ते. मग जिथं तो फोकस जाईल, कुठे असो, श्वासाचा स्पर्श समजा श्वासोच्छ्वास चालू आहे आणि आपल्याला घशामध्ये समजा काही थंड वाटलं किंवा गरम वाटलं किंवा खोकला येतोय आणि ते आघात जाणवले, तर तो पण सतीचा विषय बनतो, मग तो ध्यानाचा विषय बनतो. खोकल्यानं हा इथं असा आघात झाला, दणका बसला आहे ना, खोकल्यानं जो त्रास होतो, तर मग तिथं लक्ष जातं. मग आपण इथं इथं पाहतो, जिथं समजा छातीत जास्त त्रास असेल तर तिथं मन जातं. म्हणजे जिथं जास्त आघात होतात, स्पर्श होतात, तिथं ध्यान जातं. तर ध्यान हे मनाचं वेगळं कार्य आहे. मग ते ते ध्यानाचं मनाचं ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन ध्यानाचे विषय बनलेले आहेत. मग ते त्याच्यामध्ये आता समजा त्याच्यामध्ये काहींनी बुद्धी जोडली. काउंटिंग करा, मोजा, श्वास मोजा. म्हणजे आता बुद्धी जोडली, कारण मोजणं हे बुद्धीचं काम आहे. काही लोक 1 ते 5 पर्यंत मोजतात, काही 10 पर्यंत मोजतात, उलट सुलट मोजतात. काही म्हणतात मोजतच राहा, जिथपर्यंत आपल्याला मोजता येतं तिथपर्यंत मोजा. समजा 10 नंतर 15, 20 पर्यंत नंतर ते चंचल मन चित्त जे असतं ते पुढे जात नाही. पण तो कुठं कुठं हरवलो, मग परत पहिल्यापासून सुरू करा. तर अशा पद्धतीनं ते ध्यानामध्ये मन लावलं जातं, अप्लाय केलं जातं आणि मग त्याच्यावर अ, स्थिर होण्याचा एक अभ्यास सांगितला जातो. तर जोपर्यंत ते जमतं तोपर्यंत ते जमतं. परंतु चित्ताची अवस्था जी आहे, जी खूप चंचल आहे, विचारांची अवस्था जी आहे ते खूप चंचल आहे. तर त्या चंचलतेमध्ये हे ध्यान साधना आपण ऐच्छिक पातळीवर खूप वेळ नाही करू शकत.
म्हणून तो विषय संपला की ध्यान दुसरीकडे, मग तिसरीकडे. तसे ध्यान ध्यान करताना ध्यान अनेक ठिकाणी जातं, हे आपण पाहतो. पण चित्त जर शांत झालं, मन जर शांत झालं, संतन चित्त शांत झालं, मन शांत झालं, वाणी जर शांत असेल, आपली कायिक कृती आपल्या शांत असतील, तर मग एकाग्रता ही नॅचरलीच येते. मुद्दाम त्याला विलफुल मेडिटेशन म्हणतात, म्हणजे इच्छाशक्तीच्या बळावर केलेलं ध्यान. आणि मग हे भटकणाऱ्या मनाला आपण तिथे लावून मग ते एकाग्र होईल, अशी त्याच्यावर सक्ती केली तर काही वेळ सक्ती चालते, म्हणजे इच्छाशक्ती काही वेळ चालते, कायमची नाही चालत. कारण मनाला दुसऱ्या इच्छाशक्ती आहेत, चित्ताला अनेक विषय आहेत, आणि अजागृत इच्छा जास्त आहेत, त्या भानावर नाहीत. कारण अजागृत संस्कार खूप आहेत, ते आपल्याला माहिती नाहीत. म्हणजे आपल्याला उदाहरणार्थ हे माहिती नाही आपण इथं कसे काय, आपलं असणं म्हणजे काय हे आपल्याला माहिती नाही. ज्या इच्छांना धरून हे अस्तित्व जन्माला आलं, हे जीवन अस्तित्वात आलं, म्हणजे जन्म झाला आपला आणि वाढलो, तर आतापर्यंत काय काय झालं हे सगळ्याचा हिशोब आपल्याकडे नसतो. ते परस्पर जणू काही चाललेलं काम आहे, आपण फक्त त्याचा भाग बनतो. पण ते परस्पर त्या इच्छाशक्ती, ज्ञात अज्ञात, जागृत अजागृत इच्छाशक्ती किंवा अतिरिक्त इच्छाशक्ती, तृष्णा, हे लोभ, द्वेष, लाभ, हानी, यश, अपयश, निंदा, स्तुती, सुख, दुःख, हे जे अं, आता माझ्या दृष्टीने समजा एक 70-70 वर्ष जे माझ्यामध्ये चाललेलं आहे, त्याच्यावरच माझं जीवन चाललेलं आहे. आणि ते सगळं मला माहिती पण नाही, कारण त्याचं भान नाही, त्याची सती नाही. म्हणून ते कशामुळं ते शांत नाही, कशामुळे चित्त शांत नाही, कशामुळे मन शांत नाही, कशामुळं वाणी संयमित नाही, कशामुळं माझी माझी जी माझे जे शारीरिक कृती आहेत या इतक्या चंचल कशा काय आहेत, किंवा जे काही बसताना मला कळत नाही मी बसतोय म्हणून, उठल्यावर मला लक्षात येत नाही मी उठलोय म्हणून, चालताना कळत नाही मी चालतोय म्हणून, कुठलं काम करताना मला त्याचं भान नसतं की मी काम करतोय म्हणून, मला बोलताना भान नसतं मी बोलतो म्हणजे काय करतो म्हणून, विचार प्रक्रियांचं भान नसतं, भावनांचं भान नसतं, कारण कायेचं भान नसतं, कारण आपण कायेत उतरलेले नसतो. आणि म्हणून आपल्याला काया, जाणीवा, चित्त, विचार प्रक्रिया, मनोधम्म, आपली इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, मेंदू, आणि मेंदूपासून सगळ्या शरीरभर पसरलेलं मज्जातंतूचं जाळं पाठीच्या कण्यातून जे गेलेलं आहे, रक्ताभिसरण, आणि अनेक गोष्टी, अनेक ग्रंथी, अनेक क्रिया, अनेक सिस्टम्स, काही आपल्याला स्पष्ट जाणवत नाही, सती नाही. म्हणून ही सती हाच सेंट्रल पॉइंट आहे. ते असेल तर मग सम्यदया, सम्यक दृष्टी, बोध होतो. ते असेल तर चित्त विमुक्त होतं आणि आतमध्ये शांत होतं. उपसंतस्ස तादिनो, तेवढ्यानं ते आतमध्ये, त्यामुळे तादिनो म्हणजे त्यामुळे, हे सगळं असल्यामुळे, असा त्याचा अर्थ येतो तादिनो. तसं तसं आहे म्हणून. म्हणून ते आतमध्ये शांत असतं, चित्त आतमध्ये शांत असतं, त्यामुळे सम्यक दृष्टी असते, त्यामुळे मन
शांत असतं. त्यामुळे वाणी शांत संयमित असते. त्यामुळे कर्म शांत असतं, संयमित असतं. असं ते हे एकमेकांशी कनेक्शन दिसतंय. तर या धम्मसागरात उतरलं पाहिजे, या शहरात उतरलं पाहिजे, आणि मग शहरात उतरून ते सगळं कळेल. कसं उतरायचं? तिची सती साधना आहे. त्याच्यासाठी आपली ही जागृतीची कार्यशाळा आहे. आता ही इनडायरेक्ट कार्यशाळा आहे, ही डायरेक्ट कार्यशाळा नाहीत. आपण कार्यशाळेमध्ये कार्य करतो. आता इथं आपलं थोडंफार कार्य चाललेलं असतं. कारण आता आपण जेव्हा चर्चा करतो, बोलतो, जे जे शब्द आपल्या कानावर पडतात किंवा माझ्या बोलण्यातून येतात, तर आपण त्या त्या शब्दांच्या वेळेला त्या त्या ठिकाणी आपलं मन जातं आणि ते आपण प्रॅक्टिस करतो. परंतु ती फार धावती प्रॅक्टिस आहे. कारण एकदम आपण श्वासही घेतो, काया घेतो, जाणीवा पण घेतो, चित्त पण घेतो, विचार प्रक्रिया पण घेतो, इंद्रिय पण घेतो आणि सगळंच घेतो. म्हणजे एखाद्या शहरामध्ये कल्पनेनं फेरफटका मारण्यासारखा आहे. एखादं शहर जेव्हा आपल्याला माहिती असतं, तर आपण कल्पना करून आपण लगेच त्या ठिकाणी जाऊ शकतो. परिचित शहरात ज्याचं त्याचं गाव, ज्याला त्याला हं, समजा पूर्ण माहिती असेल, ज्याचं त्याचं गाव, तर त्याला नुसते अमुक गल्ली डोक्यात आली तर त्याच्या मनात लगेच ते ठिकाणी येऊ शकतं. पण ते कल्पनेला आलेलं असतं. आपण तिथं, तुम्ही तिथं गेलेलं नसता. तुमच्या मनात तुमच्या गावातली गल्ली किंवा रस्ता किंवा ठिकाण किंवा ऑफिस किंवा किंवा माणसं, ती मेमरीमुळं ती येतात. कल्पनेनं आपण तिथे जातो, प्रत्यक्षात तिथं जात नाही. तर तसं आपण हे सती साधनेच्या ज्या गोष्टींची चर्चा आपण करतो, जागृतीची कार्यशाळा याला आपण म्हणतो, परंतु ही अप्रत्यक्ष कार्यशाळा आहे, इनडायरेक्ट. कारण इथं फक्त आपण चिंतन करतो, आणि चिंतन म्हणजे विचार प्रक्रिया, आणि विचार प्रक्रिया म्हणजे प्रत्यक्ष कृती नाही. ती कृती आहे, परंतु मानसिक कृती आहे. ती कायिक कृती नाही, वर्तन नाही. त्याच्यातून हे हे कर्म घडत नाही. फार 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 तर आपण विचार करतो, वाणी बोलतो, शब्द तुम्ही ऐकता आणि मी पण माझं ऐकतो, आणि त्याच्यावर ते चिंतन चालतं. पण प्रत्यक्ष कृती जी आहे, आता इथं प्रत्यक्ष कृती कोणती? कायेत उतरण्याची, आधी अनापानच्या प्रवाहामध्ये उतरण्याची, कायेत उतरण्याची, जाणीवा शोधण्याची, पाहण्याची, जाणीवा पाहणं आणि शोधणं आणि त्याचा बोध करून घेणं सतीमुळे, वेदनानुसती. चित्त पाहण्याची, चित्ताचा बोध करून घेण्याची, म्हणजे चित्तामध्ये काय काय येतं, ही जी ही जी दोलायमान अवस्था आहे, ती कशामुळं, काय काय आहे, हे प्रॅक्टिकल काम आहे, प्रत्यक्ष जाणं आहे, नाहीतर मग कल्पना आहे. त्यामुळे विचार आपले किती फास्ट चालले, आणि तेवढी फास्ट आपली प्रॅक्टिस नसेल. म्हणजे करणी आणि विचार, विचार काय म्हणतात, वाणी, करणी आणि विचार, काया वाचा मन, तिन्हींची सांगड जोपर्यंत बसत नाही, जे विचारात येतं ते बोलतो किंवा ते शब्द, आणि तशी कृती, हे जणू काही आपले गाडीचे गिअर असतात ना, गिअर. गिअरामध्ये फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर, फोर्थ गिअर, असे सगळे गिअर जर एकमेकांना धरून ते जर चाललेले असतील, तर ती गाडी गती घेते. मग ते एकच गिअर टाकला आणि तर मग तो पहिला गिअर नुसताच आवाजच जास्त करतो आणि खूप वेग नसतो त्याला. कारण ते लिव्हर म्हणजे
अं, पहिला गिअर म्हणजे ब्रेक सारखा पण असतो. जेवढं तुम्ही रेस कराल तेवढंच ते चालतो. रेस थांबवला की ते म्हणजे तो गिअर जो आहे तो अडकत अडकत चालतो. सेकंड गिअरमध्ये तो अडथळा जरा कमी होतो. तिसऱ्यामध्ये आणखीन कमी होतो. चौथ्यामध्ये आणखीन कमी होतो. आणि आता काही गाड्या ज्या खूप म्हणजे खूप फास्ट पळणाऱ्या ज्या गाड्या असतात तर त्या जास्त गिअरच्या असतात. पण त्यातले सगळे गिअर एकमेकांना सपोर्ट करत तो वेग असतो. असं नाही एक गिअर चालन बाकीचे बंद असं नाही ते. कारण ते दात्रे एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. ज्यांना थोडं मला जास्त त्यातलं माहिती नाही, परंतु गिअर एकमेकात गुंतलेले असतात. किंवा आता काही मॉडर्न टेक्नॉलॉजी वेगळी असेल तर तरी पण त्याच्यामध्ये एकमेकांवर अवलंबूनच आहे ते. तसे आता हे काया वेदना चित्त मनोधम्म वाचा क- कृती, काया वाचा मन किंवा काया वेदना चित्त मनोधम्म हे सगळे जेव्हा एकत्र काम करतात, सगळ्यांची सती येते आणि सगळे जेव्हा एकत्र आपल्याला प्रॅक्टिसनं आणता येतात आणि सगळे एकमेकांना सपोर्ट करत जेव्हा काम चालतं, मग आपले प्रश्न सुटतात. मग त्यातले गुंतागुंत संपते. आणि त्याच्यात ते सगळं आणि सिस्टमॅटिक होतं सगळं. आता सिस्टमॅटिक नाही. आता बोलतो एक, करतो एक, विचार तिसरे, विचारात वेगळं, बोलण्यात वेगळं आणि करण्यात तिसरं. आणि कुठून काय आहे समजलं, दिसलं, हा रस्ता दिसला त्या रस्त्याला, इकडे हे ऐकलं त्या बाजूला, कुठं काय वाचलं त्या बाजूला, कोण काय सांगतो त्या दिशेला. म्हणजे हे जे आपलं जे सगळे गिअर जे आहे हे जणू काय आपल्या ताब्यात नाहीत. म्हणून बेभान आणि बेफाम. तर बेभान म्हणजे सती नसणं, जागृती नाही. तर असं ते गुंतागुंतीचं आयुष्य आहे. म्हणून काय चाललंय ते कळत नाही. आणि त्याच्यातून निर्माण होणारं टेन्शन, त्याच्यातून निर्माण होणाऱ्या यातना, प्रेश प्रेशर, टेन्शन, त्याचा आपल्यावर होणारा परिणाम, होणारे आजार, विस्कळीतपणा, झोप ओढणं, स्वप्न पडणं, कशामुळं काय होतं काहीच समजत नाही. ते समजलं पाहिजे. ते समजतं. जेवढं समजतं तेवढं आपल्याला बोध होतो, बोधी होते. तेवढ्या पातळीवर आपण बुद्ध आहोत. पण सम्मा संबुद्ध संपूर्ण जागृत त्यांना सगळंच सापडलं, सगळं दिसलं. काय दिसलं आपल्याला माहिती नाही. आता अर्हताविषयी आपण चर्चा करतो, पण आपण अर्हत जोपर्यंत होत नाही, बनत नाही, तोपर्यंत याचा याचा अर्थ आपल्याला लागणार नाही. तोपर्यंत फक्त शब्द माहिती आहे, ज्ञान आहे, माहिती आहे. कल्पनेनं आपण शहरात जातो. प्रत्यक्ष तिथे हिंडत नाही. प्रत्यक्ष तिथे जात नाही. त्यामुळे खरंच जे जे मी वाचलं, ऐकलं, ज्याचा मी विचार केला, त्याचं स्वरूप हे असं 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 आहे, हे तिथे गेल्यावरच कळतं. प्रॅक्टिकल गोष्ट आहे. त्यामुळे कल्पना किती पळतात आणि किती शब्द वापरतो आणि किती ज्ञान आहे हे तेवढं महत्वाचं नाही. प्रॅक्टिकली ते साध्य झालं पाहिजे. प्रॅक्टिकली तिथं जाता आलं पाहिजे. ती साधनं आहे. ती कार्यशाळा आहे. ते खरं आपली काया हीच कार्यशाळा आहे. पण काया ही कार्यशाळा आहे, पण त्या कार्यशाळेत आत उतरलो का आपण आणि तिथं काय काय कार्य चालते ते पाहिलंय का आपण, पाहतो का, हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळं नुसतं माहितीच्या जगात हरवून जाणं हिताचं नाही.
नुसती माहिती मिळवणं, ती सत्कार दृष्टी पण बनते, तो अहंकार पण बनतो. तिथं गेलेलो नसतो आपण, पण म्हणतो मला माहिती आहे. पण आपण प्रत्यक्ष तिथं गेलेलो नसतो. थांबतो या ठिकाणी.